शांतनू पवारची हळदी. चुप बस, काय बोलू नकोस आता, जरा शांत रहा थोडा वेळ. अरे आबा शांतनू. ती पण लग्नाची गाडी. हाय, आम्ही चाललोय आमच्या मित्राच्या हळदीला विरारला. पैसा झोपते यार. मजा येते आम्हाला. विरार इज अ व्हेरी एक्साइटिंग प्लेस. आणि एवढ्या सगळ्यांना बोलवलंय की ट्रॅफिक झालंय. आणि संतोषने किती जणांना बोलवलं माहिती नाही, सगळेच जण आज विरारला निघाले. तुझ्या मित्राला काय सल्ला देशील? असं राहायचं, दुसरीकडे बघायचं. गाडी साईडला थांबव. गाडी साईडला थांबव. तर आजचा ब्लॉग असणार आहे आमच्या फ्रेंडची शांतनूची हळद. शांतनू पवार. आम्हाला निघायचं होतं की 3 वाजता निघणार होतो. सगळं काम, आणि ह्या माणसाने आम्हाला काम पण लावलं स्वतःच्याच लग्नाचं. आम्हाला दुःख यायचंय की दारू प्यायला कमी वेळ मिळेल. हे सगळं नाही बोलायचं, हे सगळं मी काढून टाकणार आहे. तुमची ब्लॉग तुमचा वेज आहे का? हो, पारिवारिक ब्लॉग आहेत आपले. शाळेबद्दल काही ऐकून घेणार नाही. सेंट पीटीव्ही गाडीत ना उतर डायरेक्ट. ते मुग्धाचा असा कन्सेप्ट आहे की युनिव्हर्स जे आहे ते आपण जे पण काय बोलतो ना ते युनिव्हर्स ऐकतं आणि त्या गोष्टी असं आपल्याला म्हणजे हे करतं, काय म्हणतात त्याला, होतं कम्प्लीट होतं असं पकड असं. तर ते मध्ये ती काहीतरी बोलली एकदा, आम्ही गाडीतून जात होतो आणि ती मी बोललो मुग्धा काय आहे तू आता बोलली, आता युनिव्हर्स नाही ऐकलं, आता ते नाही का बोलते ना गाडीचा काचा बंद आहेत ना. अजून एक जागा डिस्कवर केली, जेव्हा तुला काही पण बोलायचं असेल निगेटिव्ह, एक बोलते ना, निगेटिव्ह बोलायचं असेल ना खूप, त्या जागेवरती जाऊन बोलायचं. मेट्रो बाहेर निकलता ही नाही कुछ. अरे ना म्हणजे युनिव्हर्स कुठे फक्त वरती. गाडी साईडला थांबव. गाडी साईडला थांबव. मेट्रो अंडरग्राऊंड आहे म्हणजे युनिव्हर्सला ऐकायला येत नाही. नेटवर्क अरे पण युनिव्हर्स किती चुकी आहे की त्याला मेट्रो मधला ऐकायला येत नाही. ऐक ना, तर नेत्राची गोष्ट, उसका EMI जाता है 8 तारीख को. आता 2-4 महिने अशी ती खूप जास्त स्ट्रेस मध्ये होती. ज्यातला मागचा महिना होता तो भयंकर स्ट्रेस होता की माझं कसं EMI म्हणून. ये उसका एज्युकेशनल लोन आहे. ठीक आहे, एज्युकेशनल लोन आहे की कशावर, सारस्वत बँकेतनं. थांबली इरिटेट झाली, वैतागली. नंतर जोरात ओरडून बोलली, रे काय भिकारी बँक ही सारस्वत बँक, स्वतःकडे पैसे नव्हते आम्हाला कमी. ती बँकेला शिव्या घालते, ती लोन दिलं तर का माझे पैसे मागायचे होते. स्वतः एवढे भिकारी. किती वेळा बोलली भिकारी झाली काय, हा माझे पैसे टायमावर तेवढं थांबता येत नाही, पैसे नाही तर माझ्याला दिलेच कशाला पैसे. हे कुठलं लॉजिक आहे नेमचं. एकत्र करून नाही किती 2 तासाने आम्ही अजूनपर्यंत पोचलेलो नाही. हळद बिळद होत राहील. भूक लागली आहे, खाणं इम्पॉर्टंट आहे. तिथे जाऊन तर डायरेक्ट माझ्या मते एवढा वेळा तर दिल्लीला पोहोचलो. अरे यार, तुकडा ठेवा, तुकडा. हरामी लोग.
सगळ्यांनी एवढी इज्जतशीर हळद लावली आहे. आपण होळी खेळायला आलो. ओळखता पण येणार नाही एवढे डेंजर दिसतं आम्ही. डेंजर पैसा झोपते यार का झोपते हळद म्हणजे ही प्रॉपर हळद आहे. मला पण आत्ता त्या पोरांनी हळद लावली ना चुरचुरिंग हळदीस चुरचुरिंग आणि सो मच झोंबिंग. हा हा सुंदर वा वा वा. नाही हा माझा मलाच पाहिजे. मी नाही देणार. सॉरी. कोणाला कुठला पण छान वाटत पण मला हाच पण मला हा पण आवडला. हा छान आहे ग्रीन कलर. गोल्डन जाऊ शकतो. काम ऐसा करो की हळदच बंद होऊन जाईल. सत्यानाश व्हायचा. अरे यार हलतंय हे. ह्याने माझ्याकडे कुठल्या विश्वासाने मला कॅमेरा दिला काय माहिती. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहोत लग्नाला. आणि आमच्या फ्रेंड्स मधला माझ्या मते अजून 2-3 जण आहेत ज्यांची लग्न व्हायची बाकी आहेत. बट ज्यांची आमच्या लग्नांची लग्न झालेली आहे त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे आणि ते शंतनूला काय एक सजेशन देऊ इच्छितात हे आपण सगळ्यांना विचारूया. चला हे प्रणाली आता आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत. तर शंतनूच्या आजच्या शंतनूच्या अरे गोगो लग्नाच्या दिवशी तर त्याला काय असं एक काय म्हणतात काय देतात सल्ला काय देऊ इच्छितो. पेशन्स नावाची गोष्ट त्याने ठेवावी. बाकी ते ठीक आहे. बाकी ती म्हणेल ते राईट तेवढं त्याने लक्षात ठेवावं. ठीक आहे चांगलं. पेशन्स हे पहिलं आहे. बाकीच्यांना विचारूया आपण. बायको काही बोलली तर फक्त मुलगी असल्याची करायची असते. अशी कधी करायची नाही. माझा एक करो जेन्युइन सल्ला आहे. एकेकाचं बायको चुकीची असली किंवा स्वतः चुकीचा असला किंवा नसला सॉरी तुलाच बोलायचं. बरोबर. बोर्डच घालून ऑनेस्ट रिव्ह्यू होता हा. ऑनेस्ट. माझा एकदम जेन्युइन असा आहे की प्लीज लग्नानंतर सुशांत सारखा नको.
माझा ब्लॉग माझी मर्जी, मी टाकणारच पण ज्यांना नाही. जेन्युअन कोण आहे हे जेन्युअन गोष्टी टाकत नाही ब्लॉग मध्ये. सुशांत काय झालं? सुशांत अजून छान झालाय, सुधारलाय, चांगलं झालंय त्याचं आयुष्य. तुम्हाला काय वाटतं? पण ह्याच्याकडे बघून वाटतं हा खुश असेल, हा पोरगा खुश आहे असं वाटतं तुम्हाला? नाही बोलताय हे बघा असंच ठेवतं याला. तुझ्या मित्राला काय सल्ला देशील? असं राहायचं दुसरीकडे बघायचं. बायको काही बोलली तरी फक्त तिकडे बघायचं आहे ना. सांग, मित्राला सल्ला दे. हा मध्ये हा मिळवायची. हा करतो हा होईल आणि करायचं. हे बघ काय बोलली, हा करतो नाही तोंड. त्या दिवशी सुशांतला आम्ही समजावत होतो. ही म्हणते तू चुकीने टाकली, मी म्हणते तू हा बोल, हा चुकीची आहे. चुकीची होती सिद्धेश. मग आम्ही तर बोलतो नव्हतो की बरोबर आपण तू त्या बरोबर आहे. मंदिराकडनं तीनदा गेलो. मी बोललो होतो की तू बरोबर आहे. तुषारला चहा देत नाही, चहा देत नाही तुषारला. चहा नाही प्यायचा, चहा हेल्थ साठी चांगला नसतो. तुझा एक्सपिरियन्स सांग आणि तू त्या एक्सपिरियन्स मधून शंतनूला काय सल्ला देशील लग्नासाठी? की असं तोंड वाकडं करायचं? ऍक्च्युली सल्ला माझ्याकडे बस. अगं काय शिकलीस तुझ्या लग्नात ना? काय लग्न नाही करायचं कोंड सुंदर अशा छान अशा या बायका भेटून पण ही पोरं नंतर नावच ठेवतात. त्याच्यापेक्षा करूच नाही, किंमतच नाही. ह्यांना शोधून पण इतक्या सुंदर अशा मुली भेटल्या नसत्या. पागल. आधीच मुलांची लग्न होत नाही बरोबर, तर बायकोला असं डोळ्याच्या पापणीवरती ठेवून फेऱ्यांना आणि पापड्या त्याच्यावर बसणार कसं? अक्षता कशी बसतेस पापड्यांवर ह्याच्या? म्हणून तुझे पापडे गायब झाले. मला पण ठेवतो म्हणून माझं वजन जरा वाढलंय. पापड्या खाली पडते. फारच जर कट झाले मी युट्यूबला रिपोर्ट करणार. भाई हा स्ट्राईक स्ट्राईक भाई. चूप बस. हे असं सगळं सगळे बोलू रिव्ह्यू आले नाही तर मी युट्यूबला स्ट्राईक. माझा स्वतः व्हिडिओ बनवून टाकीन. मी असं आहे. चूप बस. तुला तर मी घेणारच नाही. मित्र, खास मित्र. हे या सगळ्यांनी या. हे या विचार ऐकायचं. आमचा मित्र परम मित्र सुशांत सावंत यांचा सल्ला मला ऐकायचा. शंतनू एक कशाला रे? शंतनूचा खास मित्र. का करताय? तुला शंतनूला लग्नासाठी काय सल्ला? तुझ्याकडे पण येणार आहे मी, तुझ्याकडे सुद्धा येणार आहे मी. काय सल्ला देशील तू? खुश राहा. अरे खुश राहा. सल्ला देतो मी त्याला. सल्ला देतो. खुश राहा कसं काय? त्याला काय सांगशील बायकोसाठी? बायकोला खुश ठेव म्हणजे तू स्वतः खुश राहशील. तुला एक गोष्ट अजून एक, बायकोला ज्या गोष्टी हव्यात, ज्या गोष्टी तिला पाहिजे ते त्या वेळेला देत जा. ते तुला स्वतःला पण सगळं सुरळीत चालू राहील. तुला कुठे रिस्ट्रिक्शन येणार नाही. त्याने उलट सांगितलं, नवऱ्याला जे पाहिजे त्या वेळेला तेव्हा देत जा त्याला असं. जाय देत नाही त्याला काय. जाय तू. फक्त एवढंच सांगेन त्याला की खुश राहा, दोघे पण खुश राहा, दोघांनी चांगला संसार करा, आनंद आणि वर्षभरात बातमी द्या. खूप इंटेन्स डीप विचार करून नाही अजिबात. सगळं छान झालंय, छान होणार आहे, होत राहणार आहे. 4 वाजेपर्यंत हे सगळ्यात पहिलं बंद कर आणि घरी जा. डायरेक्ट कामाहून घरी जा. हा आता तू लवकर येईल असं वाटतंय मला. तुझं लग्न झालं नाही तरी मित्र आहेस. तुला बाकीच्या तुझ्या मित्रांचं लग्न झालेलं बघून तुला काय वाटतं? खूप आनंद वाटतोय. मी सिंगल आहे, मी तर आनंदी आहे. बाकी काय नाही. फक्त तो खुश राहा, तिच्याबरोबर व्यवस्थित दोघांची अंडरस्टँडिंग बेस्ट, ते महत्वाचं आहे. लग्नासाठी काय त्याची इच्छा पूर्ण झालेली आहे. त्याच्या मनापासून तो खुश झालाय, खरंच. एवढंच आहे. आणि स्माईल काय सांभाळून थांबत घे. नाहीये चेहऱ्यावरची.
तो खुशच आहे. त्याला जे त्याला मनाची इच्छा होती ती पूर्ण झाली आहे आणि ह्याच्या पुढे पण तो तसंच राहील चांगला. वो तो झुकना तो पड़ेगा उसको बीवी के सामने. असं फळ मिळतं, असं फळ मिळतं. बेबी प्लॅनिंग लेट करा. मला सांगा आनंदात जगा एकदम. आमच्यासारखं बोरिंग लाईफ जगू नका. इतकं एन्जॉय करा लाईफ. क्षण क्षण एकदम उपभोगून जगा. सगळं मिळतं नंतर, पण वेळ नाही मिळत गेलेली परत. हे वा लक्षात ठेवा. वा 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 वा. हे वय तुम्हाला परत मिळणार नाही. बाय द वे ही शांतनूची आई आणि आमच्या नवीन नवीन झालेल्या सासूबाई. सल्ला द्यायचा आहे का? माणसाने असं ऑनेस्ट राहावं आणि लग्नानंतर जास्तीत जास्त वेळ स्वतःच्या लग्नाला आणि स्वतःच्या बायकोला जास्त- लग्नाला कसा वेळ नाही? लग्नाला एकाच दिवस येतो. लग्नाला म्हणजे स्वतःच्या सध्या लग्नाला एकाच दिवस येतो वेळ. लग्नाला in the sense की लग्न नाही रे पागल. हा. अरे त्या स्ट्रिंग वरती हात तर ठेवायचं. कसं प्रियल, कसं म्हणजे कसं वेगळं इन्स्ट्रुमेंट पण वाजव. एवढे 4 टपले हाताने होतं. आपले नसतात ते. तुझ्या मम्माला दाखव की आम्हाला म्हणून बेबीची गरज नाहीये. कळलं? झालं, जा ना, पळत ये ना तसा त्याच्यासारखा. असं कुठचं पियानो असतो.